नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. ड्रग्ज तस्करीच्या अनुषंगाने आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे. पोलीस कारवाईत जप्त केलेल्या आणि पोलीस कस्टडीत असणाऱ्या सुमारे 25 कोटी रुपयांच्या ड्रग्जच्या तस्करीतील मुख्य आरोपी श्याम गुजरचे अनेक कारनामे आता पुढे येत आहेत. पारनेरमध्ये असताना अनेकदा वादग्रस्त ठरलेल्या गुजर याची बदली झाल्यानंतर त्याला साइड पोस्टिंग मिळेल असं वाटत असतानाच त्याला महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गुन्हे शाखेत नियुक्ती मिळाली. ड्रग्ज तस्करीत अडकल्यानंतर त्याच्या एलसीबी मधील नियुक्तीस नक्की कोणाची शिफारस होती, असा सवाल माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला होता. याबाबत माहिती मिळवली असता ती धक्कादायक निघाली. पारनेरमध्ये असताना श्याम गुजर याचे अनेकांशी संबंध आले. त्यातून त्याने दोघांना हाताशी धरलं आणि गुन्हे शाखेत नियुक्ती मिळवण्यासाठी देश पातळीवर काम करत असणाऱ्या समाजसेवकांना थेट पोलीस अधीक्षकांना गळ घातल्याचं समोर आलं. यातील महत्वाची बाब म्हणजे श्याम गुजर याच्या एलसीबी मधील नियुक्तीवर आधी काट मारण्यात आली होती, मात्र समाजसेवकाचा फोन आल्याने त्याची दखल घ्यावी लागली आणि श्याम गुजर हा गुन्हे शाखेत बसला. 25 कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा मोरख्या निघालेल्या श्याम गुजरसाठी ज्यांनी फोन लावला ते समाजसेवक आणि त्यांची भूमिका आता चर्चेचा विषय ठरली आहे. या बातमीसहित थांबतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री.